जीव झाला येडा पिसा रात रात जागन पूरा दिस भर तुझा फिरतो। हाय गाइस, कैसे हो आप लोग? हम देखो इधर हड़म्बा माता पे आए हुए हैं। कैसा लगा आपको इधर का व्यू देख के? अच्छा लगा नाही का? तुम्हाला हडंबा माताचं हडंबा माताचं मंदिर आहे आणि हिडिंबा देवीचं आम्ही दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत। आणि बाजूला आहे सातपुडा पर्वत। डान्स किया है नाही रे बाबा? नाही, रील पे भी नाही ना बाई प्रायव्हेट आहे ती। आता जास्त शक्ती बसतो। हे आहे नंदिनी, हे आहे सलमान भाई, हे आहे अनन्या आणि आपण आज जाणार आहोत मस्तपैकी फिरण्यासाठी। नंदिनी हाय का? हाय, नंदिनी आहे तळोद्याचे, आम्ही आहोत परभणीचे। फर्स्ट टाइम आम्ही नंदुरबार शहरामध्ये आलो आणि इकडचं वातावरण पाहून एकदम खुश झालो, भारावून गेलो। कारण आता आम्ही आहोत सातपुड्याच्या माथ्याशी आणि सातपुड्यात हे बेस्टपैकी वातावरण, या ठिकाणचं वातावरण आणि निसर्गरम्य वातावरण आणि आपले मित्र थांबलेले आहेत या ठिकाणी। थांबा बोलो भाई का वीडियो शूट हो रहा है। जीव वेडा होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू देविडा प्रीतीचं झुळ झुळ पाणी। आपल्या सोबत आले आहेत बाला भाऊ, छोटा नारायण उपाध्यक्ष, ये दलवीर सिंह। और आज हम जा रहे हैं, कहाँ जा रहे हैं? बोलो भाई। वैष्णो देवी माता मंदिर पे जा रहे हैं, तो वहाँ जाके सब आज का दिन हमारे मैनेजर साहब आ गए, अच्छे से गुजारेंगे। हाय करो सभी। मुन्ने को लेके आया हूँ मैं, मुन्ने को पाकिस्तान से। अच्छी लड़की मिले। हाय कर हाय। अरे लेकिन वो दिखी तो नहीं रहा अपन। अरे माँ की बोलना, माँ का क्या ये मेरे को मत बोला अभी ऐसा कुछ मतलब मोबाइल शेरावाली माँ का बोल रहे हैं। शेरावाली माँ, माँ का बोला ना मैंने, माँ की तक बोली शेरावाली माँ। अरे वाह, बोला साचा दरबार की जय। बाला भाऊ एकदम उन्हामध्ये घामाने ओलेचिन झालेले आहेत। आणि आता आम्ही जस्ट 5 मिनिटात पोहोचणार आहोत लिंबा माताच्या मंदिरामध्ये। आणि सकाळपासून आमचा चालत असलेला हा प्रवास काही क्षणामध्ये आता या ठिकाणी समाप्त होईल। जय माता दी, जय माता। आणि फर्स्ट टाइम एवढ्या दूर कधीतरी पायी हे पूर्ण जवळ आलं म्हणत 5-10 किलोमीटर घेऊन आले। कारण हे तर म्हणले होते फक्त 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे, पूर्ण 10 किलोमीटर या ठिकाणी आम्ही प्रवास केला। माताने आम्हाला शक्ती दिली चालायला, इथपर्यंत आम्ही आलो। मला भाऊ
नाही एवढं कट करून देईल मी बोलले. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत सातपुडा पर्वताच्या जवळजवळ आणि या ठिकाणी आता एवढं कट करून देईल मी बोलले. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत सातपुडा पर्वताच्या जवळजवळ आणि या ठिकाणी आता महादेवाच्या मंदिरासाठी आपण दर्शन करण्यासाठी पायी तळोदा या ठिकाणी चालत आलेलो आहोत. हिला पण आम्ही फर्स्ट टाइम घेऊन आलो कसं असतं ना ते लोक याच्यामध्ये राहून दिवस काढतात. बरोबर, पण ते खुश असतात बरं का. हे लोक ह्या छोट्या झोपड्यांमध्ये पण खुश आहेत आणि आपण आपल्याला राजमहालामध्ये जरी ठेवलं तरी आपण दुःखी आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी कमी वाटतात असून पण त्यांच्याकडे नाही असून पण यांना असं आणखी पाहिजे मोह पाहिजे. मोह वाढलेला आहे ना लोकांमध्ये खूप. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. बघू शकता हे पहाडी एरिया पूर्ण आपला या ठिकाणी भोंगळे. स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते कळते अळखडते कापडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेळे झुरते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते आणि क्षणात बिरुणी आभाळाला भिडते मन उदान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. तर मित्रांनो हा आपला मित्र आहे, याला बोलता येत नाही पण इंजिनियर आहे तो पण. फक्त इशाऱ्याने काम चालतं. त्यासोबत एक असिस्टंट असतो. हाय बाय हाय बाय. बघू शकता हा पहाडी इलाका. माझ्या मागचा हा डोंगर पर्वतरांग ही सातपुडाची पर्वतरांग आहे आणि खूप सुंदर आणि थंड हवा या ठिकाणी लागत आहे आम्हाला. आम्ही जात आहे. आमचे सगळे मागे आहेत ते ढोर आहेत ज्यांना चरवायला जात आहे शेतामध्ये. हा मोठा ढोर आहे खूप जास्त आज खातो. ढोर आहे साला सांड आहे सांड खूप जास्त आज खातोय. हे याच्या भाऊ तो तिकडे समोर उभा आहे बघून घ्या. हॅलो काय दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. गाड्या तो बघा सांड जे विचारला गेलाय बघू शकता. सांडाच्या बाजूमध्ये एक सांड अजून आहे. 2 सांड गेले आहे नदीमध्ये. बघून घ्या. तो बघा काय सांड आमच्या तो बघा उतरत आहे ना. बघा त्याच्या भाऊ एक वरती उभा आहे बघून शकता. बघून घ्या तुम्ही माझ्या मागे त्याचे भाऊ आहे. आपण हिडिंबा माताचं मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. मातेचा परिसर एकदम फ्रेश आहे. आमचे सर्व सवंगडी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना थोडा वेळ सांगितलं सगळी माहिती दिली आहे त्याची. आणि या ठिकाणी पूर्ण वातावरण बघू शकता एकदम फ्रेश वातावरण आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील असलेले वातावरण. तसं नाही रे. मला चावला तुझ्या फिरतीचा हंच मला चावला. माग पडून पडून वाट माझी लागली आणि तू वळून बी माझ्याकडं पाहिला.
सांगिक वापऱ्यात उभा एकला कधी चालाच ना कशाची तक्रार नाही असं वाटतोय हे खरं काच पान सुखाच्या या सपनाला कार नाही हे राख झाली जगण्याची हाय तरी जिता ओळ प्रेम माझं भाबडी कथा बघ जग तू या कस साऱ्या जन्माचं हस जीव चिमटीत असा खावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला माग पळून पळून वाट माझी लागली आणि तू वळून मी माझ्याकडं पाहिला हां दादा बस